सगळा विषय आपण JEE वर बोलणार आहे. JEE. सो सगळ्यात पहिले JEE काय ते गोष्ट बघू. सगळ्यात पहिले JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झाम. ही एक्झाम असते कशासाठी तर इंजिनिअरिंगसाठी, आपल्याला चांगल्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ही एक्झाम असते. तर या एक्झामचं सगळ्यात पहिले काय असतं, ही एक्झाम 10च्या नंतर असते. 10th झाल्यानंतर आपल्याला 11th आणि 12th मध्ये सायन्स घ्यावं लागते. 11th आणि 12th मध्ये सायन्स घ्यावं लागते. सेकंड गोष्ट म्हणलं तर 10th झाल्यानंतर 11th 12th मध्ये सायन्स घ्यावं लागते आणि सायन्समध्ये आपल्याला एक स्ट्रीम निवडावं लागते. ती स्ट्रीम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. कोणते? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आपल्याला 11th 12thचे JEE मेन्स 11th 12thला एकदम डीपली समजावं लागतं. त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स याच विषयावर आपण पुढं चांगले कॉलेज घेऊ शकतो. जसं की सगळ्यात जर आपण JEE या एक्झामबद्दल जर बघितलं तर एक्झाम विषय पण आपण बघू. JEE एक 2 फॉर्ममध्ये असते एक्झाम. सगळ्यात पहिले म्हणलं तर असते JEE मेन्स आणि ॲडव्हान्स अशा 2 फॉर्ममध्ये असते. JEE मेन्स जेव्हा आपण क्वालिफाय करू त्याच्यानंतर ॲडव्हान्स आपल्याला देता येते. JEE मेन्सचा कट ऑफ क्लिअर केल्यानंतर ॲडव्हान्स देता येते. वयाचा एक क्रायटेरिया आहे, 12th मध्ये आपल्याला 75% पाहिजे, तेव्हा आपण ॲडव्हान्सच्या काउन्सिलिंगमध्ये बसू शकतो, IITच्या काउन्सिलिंगमध्ये बसू शकतो. सो आता सगळ्यात पहिले मी सांगतो JEE क्रॅक केल्यानंतर कशा पद्धतीने काय काय होतं. सो JEE सगळ्यात पहिले JEE मेन्स जर क्लिअर केले आपण तर आपल्याला JEE मेन्सद्वारे आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटतात. जसे की NIT, IIIT अँड सो ऑन असे कॉलेज भेटतात. जर आपण ॲडव्हान्स क्लिअर केलं व आपण ॲडव्हान्समध्ये चांगले रँक आणले तर आपल्याला भेटतात IIT भेटतात. ओके, आता याच्या पुढं बघू. याच्या पुढं काय असतं, इथं कोमा आहे, हे NIT आणि हे IIIT आणि बाकीचे कॉलेज असतात अजून, ते सिरियल वाईज असतात. आता सगळ्यात पहिले आपण JEEचा पॅटर्न समजून घेऊ. सो JEEचा पॅटर्न म्हटलं तर JEE मेन्स याच्यामध्ये असतं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्समध्ये असतात किती 25 क्वेश्चन, केमिस्ट्रीमध्ये असतात 25 क्वेश्चन, मॅथ्समध्ये असतात 25 क्वेश्चन. टोटल मिळून असतात 75 क्वेश्चन. एका क्वेश्चनला असतात 4 मार्क. आणि जर आपण बघितलं तर 75 चौक 360 मार्काचा पेपर असतो. ओके, हे एकदम क्लिअर झालं. JEE मेन्स सगळ्यात पहिले आपल्याला ही एक्झाम द्यावं लागते. त्याच्यानंतर आपण याचा जर कट ऑफ क्लिअर केला, याचा कट ऑफ असतो कॅटेगरी वाईज कट ऑफ असतो, तो कट ऑफ क्लिअर झाला म्हणजे आपण ॲडव्हान्स देऊ शकतो. ॲडव्हान्स हे आता सध्या 360 मार्काचं असतं. ॲडव्हान्स म्हणलं तर ॲडव्हान्सचं काही आपण मार्किंग काही सांगू नाही शकत, कारण दरवर्षी त्याची मार्किंग मेनू चेंज होत असते. याचं पण असतं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. याचे असते थोडेसे काय म्हणते फॉर्म्युला बेस व थोडेसे क्वेश्चन इझी असतात. फॉर्म्युला बेस असतात, याचे डीप थिंकिंग वाले असतात. खूप डीप आपल्याला विचार करावा लागतो, डीप थिंकिंग. आणि दुसरी गोष्ट, ॲडव्हान्स हे वर्ल्ड टफेस्ट एक्झाम आहे. टफेस्ट एक्झाम आहे, त्यामुळे ॲडव्हान्स हार्डच राहणार आहे. आणि जर आपण ॲडव्हान्स क्लिअर केली, आता समजलं वर्ल्ड टफेस्ट एक्झाम आहे, सेकंड वर्ल्ड टफेस्ट एक्झाम आहे. आता याच्या पुढे बघू, हा
एक क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चनला 4 मार्क असतात, 360 मार्क झाले. आता JEE म्हणलं तर सगळ्यात पहिले आपल्याला फिजिक्ससाठी काय वापरावं लागेल. मी बुक्स पण सजेस्ट करतो फिजिक्ससाठी. सगळ्यात पहिले फर्स्ट बुक म्हणलं तर आपल्याला, जर तुम्हाला टॉप 100 मध्ये रँक आणायची, जसं की अंडर 100 मध्ये, तर सगळ्यात पहिले आपल्याला बुक्स वापरावं लागेल एस सी वर्मा. सेकंड आई इरोडो. थर्ड बुक असतात त्याच्यात आपल्या कोचिंग लावला असेल तर कोचिंगचे मॉडेल्स. फोर्थ बुक म्हणलं तर आपल्याला एक फॉरेन ऑथर आहे फॉरेन ऑथर सिंगेज जे असतात, पूर्ण सिंगेज आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यानंतर आपण हे सगळं केल्यानंतर आपण टॉप 100 मध्ये येऊ. फिजिक्सचे सगळ्यात टॉप रायटर्स म्हणले तर आपल्याला हेच आहे. हा जर तुम्ही हा जर आई रोडचा पूर्ण जर सेट सॉल्व्ह केला तर अंडर 100 मध्ये रँक येणं हे 100% असतं. 100% असतं की अंडर 100 मध्ये रँक येईल, कारण त्याचे क्वेश्चन खूपच हार्ड असतात. आता केमिस्ट्रीचं बघू आपण. सो केमिस्ट्री, मध्ये 3 पार्ट असतात. एक असतं फिजिकल केमिस्ट्री, दुसरं असतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरं असतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये असतं NaOH आणि सिंगेज. ऑर्गॅनिकमध्ये असतं MS1 आणि याच्यात असतं VKJS1 आणि एक यांचं ॲडिशन सोलेनॉइड. फॉरेन ऑथर्स असतं सोलेनॉइड, ते पण सॉल्व्ह केलं तर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काहीच काम नाही. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर अंडर 100 मध्ये रँक 100% येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर येतं मॅथ्सचं गोष्ट. सो मॅथ्ससाठी सगळ्यात पहिले आपल्याला सिंगेजच पूर्ण आपटायचं आहे. सेकंड म्हणलं तर आपल्याला येतं सिंगेजमध्ये रायटर कोणतं सांगतो. रायटर म्हणलं तर जी तिवारी. एक येतं ब्लॅक बुक. अजून आपले मॉडेल्स, कोचिंग मॉडेल्स, हे सगळं जर केलं तर अंडर 100 मध्ये रँक येते. गॅरंटी 100% गॅरंटी अंडर 100 मध्ये रँक येते. तर हे सगळे क्वेश्चन आपण जर याचे पूर्ण बुक्स चांगल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले तर. आता हे बुक्स, आता एक व्हिडिओ बनवल मी नंतर की आपण अभ्यास कसा करायचा, सेल्फ स्टडी कशी करायची, की हे बुक्स आपल्याकडून सॉल्व्ह झाले पाहिजे. तो व्हिडिओ पण बनवल मी. सो JEE विषयी सांगतो. JEE ही वर्ल्डची सेकंड टफेस्ट एक्झाम आहे. आणि कशी क्रॅक करायची, हाऊ टू क्रॅक. सगळ्यात पहिले जर क्रॅक करायचे असेल तर आपल्या माइंडमध्ये सगळ्यात पहिले पाहिजे का क्रॅक करायची, वाय आय वॉन्ट टू क्रॅक. सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन म्हणजे आपल्या माइंडमध्ये पाहिजे की वाय, का क्रॅक करायची मला. सो याचं उत्तर जर भेटत असेल तरच तुम्ही JEE तयारी करा. कारण याच्यामध्ये JEE आता एक याच्यात सांगून तुम्ही सगळं की JEE आता हे वाय झालं. सेकंड गोष्ट म्हणलं तर कॉन्फिडन्स पाहिजे, मी करू शकतो. आणि तिसरी गोष्ट कन्सिस्टन्सी. चौथी गोष्ट मेहनत, हार्डवर्क करावं लागेल. पाचवी गोष्ट म्हणलं तर काय, सगळ्यात पहिले आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहावं लागेल. ह्या गोष्टी केल्या म्हणजे आपलं JEE कोणतीही एक्झाम असो लगेच क्लिअर होऊन जाईल. आता JEE चे पॅटर्न सांगतो, किती स्टुडंट बसतात आणि किती स्टुडंट कट ऑफ क्लिअर करतात.
सो JEE एक्झाम हे यावर्षी 16 लाख मुलांनी दिली. 16 लाख मुलांनी दिली. 16 लाख मधून मेन्स हे फक्त दरवर्षी 2.5 लाख मुलं क्लिअर करतात. 2.5 लाख मुलं क्लिअर करतात. त्याच्यानंतर ॲडव्हान्स असते. मेन्स 2.5 लाख मुलं क्लिअर करतात व ॲडव्हान्स फक्त काय 18,000 मुलांना काय भेटते, IIT भेटते. बाकीचे काय ते रँकनुसार त्यांना कॉलेज भेटते. सो कॉम्पिटिशन बघा, 16 लाख मधून 2.5 लाख मध्ये यायचं, 2.5 लाख मधून आपल्याला मग 18,000 मध्ये यायचं. 18,000 मध्ये पण जर आपल्याला IIT बॉम्बे पाहिजे असेल तर आपल्याला करीबन 2,000 रँक आणावं लागेल, तेव्हा आपल्याला IIT बॉम्बे भेटेल. सो या गोष्टीच काळजी घ्या. हे असतं JEEच्या विषयी. अजून मी दुसरा एक्झाम विषय पण बनवाल. सो JEE विषयी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू. एवढंच.